गेल्या आठवडाभरामध्ये मुंबईसह उपनगरामध्ये त्यासोबतच कोकणात देखील सुरू असलेल्या धुवांधार पावसानं आता मात्र काहीशी विश्रांती घेतली आहे. पुढील किमान 5 दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला. राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. दरम्यान यंदाच्या मान्सूनवर एल निनोच्या परिणामाचाही प्रभाव जाणवत असल्याचं चित्र असल्याचं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांनी म्हटलं आहे. सध्याची काय स्थिती आहे सर? अचानक पाऊस जो गायब झालाय त्याची काय कारण आहेत? कारणं म्हणजे की मान्सूनचे वारे जे आहेत ते कमकुवत झालेले आहेत परत एकदा. आणि कोणतीही सिस्टम नाही आहे, म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र असेल किंवा किनारपट्टीलगतची जी द्रोणीय रेषा असेल किंवा मग पूर्व पश्चिम द्रोणीय रेषा असेल, असं काहीही नाही आहे. आणि मॅडन ज्युलियन ऑसिलेशन्स MJO जो आहे तो फेवरेबल नाही आहे. या सर्व कारणांमुळे मान्सूनचे वारे जे आहेत ते वीक झालेले आहेत. आणि त्यामुळं आपण बघू शकतो की इथं जर बघितलं, आपण सॅटेलाईट इमेजरी बघितली तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण बघू शकतो की काहीही ढग नाही आहेत किंवा क्लाउड्स नाही आहेत. तर येस, ह्या कंडिशन्समुळे पाऊस एकदम क्लिअर दिसतंय, कुठेही ढगाळ वातावरण नाही आणि त्यामुळे पाऊस होत नाही. बरोबर. सर, साधारण कधी परत हा पाऊस येईल? कारण आपण जर बघितलं तर सुरुवातीला जून महिना अख्खा कोरडा गेला. जुलै महिन्यात कुठेतरी पहिल्या एक आठवड्यात पाऊस पडला आणि आता पुन्हा एकदा गायब. येणारे 4 ते 5 दिवस तरी अशी कोणतीही परिस्थिती नाही आहे की किंवा अनुकूल परिस्थिती नाही आहे की ज्यामुळे मान्सून परत महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल. तर त्यानंतरचे अपडेट दिले जातील, परंतु 5 दिवस तरी पावसाची शक्यता नाही आहे. सर, पुढं पुन्हा एकदा मान्सून ऍक्टिव्ह होईल अशी अशी चित्र आहेत? आत्ता तरी आपण जसं मी सांगितलं की 5 दिवसाच्या फोरकास्टमध्ये कंडिशन्स नाही आहेत. आपला जो फोरकास्ट आहे तो लघु ते मध्यम स्वरूपाचा असतो, म्हणजेच 5 ते 7 दिवसांचा असतो. तर येणाऱ्या 5-7 दिवसांमध्ये अशी कंडिशन्स नाही आहेत की ज्यामुळे मान्सून परत एकदा सक्रिय होईल. आणि त्यानंतरचे अपडेट्स आपण दररोज ते अपडेट देत असतो की पुढचे 7 दिवस कसे असतील ते. तर येणाऱ्या 5-7 दिवसांमध्ये कंडिशन्स नाही आहेत. त्यानंतर परिस्थिती कशी असेल ते सांगितलं जाईल.